हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. प्रायश्चित्त काळाला आपण प्रायश्चित्त काळ का म्हणतो ह्याचं एक स्पष्टीकरण आपण ऐकलेलं आहे की ह्या काळामध्ये आपण आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त करणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त ख्रिस्त सभा संपूर्ण प्रायश्चित्त काळामध्ये भाविकांची चांगल्या कुंसारासाठी तयारी करत असते. हा संस्कार जो आहे, हा साक्रामेंट जो आहे, त्याला विविध नावाने ओळखलं जात असतं. समेटाचा साक्रामेंट, पाप स्वीकाराचा साक्रामेंट, की ज्यामध्ये पाप निवेदन केलं जातं. माणूस मनापासून आपल्या पापांची कबुली देत असतो. माणूस कन्फेशन करून मान्य करत असतो की मी पाप केलेला आहे. म्हणून ह्या काळामध्ये प्रायश्चित्त साक्रामेंटाला विशेष महत्त्व दिलं जात असतं. आपण स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की आत्तापर्यंत जेवढ्या वेळा मी प्रायश्चित्त साक्रामेंट घेतलेला आहे त्यापैकी कोणतं प्रायश्चित्त साक्रामेंट मला अजूनही आठवत आहे. बऱ्याच वेळेला सहज आपल्या जीवनाचा भाग म्हणून आपण कन्फेशनला जात असतो, परंतु जीवनामध्ये बदल मात्र घडून येत नाही. त्याचं कारण असं असतं की कन्फेशनमध्ये किंवा कुंसारामध्ये आपल्या पापांची क्षमा होत असते, परंतु त्यावेळेला मिळालेल्या पापक्षमेच्या कृपेशी आपण सहकार्य केलेलं नसतं. आणि त्यासाठी 3 महत्त्वाचे टप्पे आपल्याला सांगितले जात असतात. पहिला टप्पा आहे व्यवस्थितपणे पूर्वतयारी करणं. 40 दिवस आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्यातील किमान 1 दिवस तरी शांत बसायचं. 10 आज्ञांचा पट आपल्या डोळ्यांसमोर ठेवायचा. सहज त्याच्यावरती नजर टाकायची आणि स्वतःला प्रश्न विचारायचे, परमेश्वराविरुद्ध मी कोणती पापं केलेली आहेत. नंतर दुसऱ्यांविरुद्ध मी कोणती पापं केलेली आहेत. आणि त्यानंतर मी इतरांविरुद्ध आणि स्वतःविरुद्ध कोणती पापं केलेली आहेत. उधळ्या पुत्राच्या ते लक्षात आलं आणि तो ताबडतोब आपल्या पित्याकडे वळाला. त्याप्रमाणे आपण देखील आपल्या पित्याकडे वळायचं आहे, मात्र त्यासाठी पापाची जाणीव असणं गरजेचं आहे. ही पापाची जाणीव होण्यासाठी शांतपणे आपल्या 10 आज्ञांवरती चिंतन करायचं आणि मग परमेश्वराकडे पापांची कबुली देण्यासाठी परमेश्वराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या धर्मगुरूंकडे जायचं. अगदी मनमोकळेपणाने आपल्या सर्व पापांची कबुली द्यायची. मनातल्या मनात जणू काही सांगायचं, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. तुझ्या विरुद्ध पाप मी केले, इतरांविरुद्ध पाप मी केले. आणि पाप करूनी दुखविले तुसला, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. धर्मगुरू आपली पापं ऐकून झाल्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्याकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पापांची भरपाई करण्यासाठी 2 मार्ग सुचवतात. एक मार्ग असतो प्रार्थनेचा. मग त्यामध्ये एक आमचे बापा 3 नमोवरे असू शकतात किंवा दुसऱ्या काही प्रार्थना रोजरीचं संपूर्ण रहस्य वगैरे असू शकतं. आणि दुसरा मार्ग की जी नुकसान भरपाई करायची त्याविषयी आपल्याला सल्ला देत असतात. त्यानुसार आपण पापाचं प्रायश्चित्त घ्यायचं की मग संत इग्नेशियस लोयोला सांगतात त्याप्रमाणे अंतर्यामी आपल्याला शुद्ध झाल्याचा अनुभव येतो. एक समाधान प्राप्त होत असतं. ह्या प्रायश्चित्त काळात हे समाधान आपल्याला मिळावं म्हणून मनापासून कन्फेशन करण्याचा निर्धार करूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.